स्वामी समर्थ. संकट दूर करण्यासाठी आपण संकटनाशन हनुमानाचा मंत्र नक्कीच म्हणायला हवा. ओम हम हनुमंते रुद्रात्मकायम फट. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगहाराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. संकट दूर करण्यासाठी बजरंग बलीचा हा मंत्र आपण म्हणायला हवा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. हा मंत्र अतिशय उपयोगाला येतो आणि उपयोगाचा आहे. कर्जमुक्तीसाठी सुद्धा आपल्याला एक मंत्र आहे, तो म्हणायचा. ओम नमो हनुमते आवेशाय आवेशाय स्वाहा. ओम ऋणमोचन हनुमते नमः. यामुळे आपल्यावरती कर्ज असेल तर ते कर्ज देखील दूर होते. त्याचप्रमाणे काही बाधा झाल्या असतील तर त्या बाधांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा एक मंत्र आहे. आदिदेव नमस्तुभ्यं सप्त सप्ते दिवाकर त्वं रवेतारय स्वामान स्मा संसार सागरात. अतुलित बलधामं हेम शैलाप तेहं दनुजवन कृशानुं ज्ञानी नाम अग्रणं सकल गुणनिधाम वानराणा मधिशम. रघुपती प्रियभक्त वातजात नमामी. हा मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला तुमच्या बाबतीत झालेल्या बाधा दूर होतात. त्याचप्रमाणे तुमच्यावर संकट असतील तर त्यातून तुम्हाला सुटका व्हावी असे वाटत असेल तर हा मंत्र जरूर म्हणा. आदिदेव नभस्तुभ्यं सप्त सप्ते दिवाकर तम रवे ताराय स्वामान मस्तात संसारात सागरात. हा मंत्र तुम्ही जरूर म्हणा. तुम्हाला संकटांपासून मुक्तता नक्की मिळेल. तसेच जर वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्यासाठी ओम नमो भगवते हनुमते नमः हा मंत्र जरूर म्हणा. बजरंग बाण हा एक शक्तिशाली मंत्र आहे, ज्याच्या म्हणण्यामुळे भक्तांचे जे भय असतं किंवा शत्रू किंवा रोग यांच्यापासून त्यांना मुक्ती मिळते. तसंच हनुमान चालिसा हे सुद्धा हनुमानाचं वर्णन करणारं 40 चौपाई आहेत, त्याचं भक्तिमय गीत आहे. त्यामुळे हनुमानजीची विशेष कृपा आपल्यावरती होते. तसंच हनुमानजीचं जे मंत्र जाप आहेत ते नियम जे आहेत तर ते नियम असे आहेत की तुम्ही संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत ह्या समयात तुम्ही हे मंत्र या वेळेत मंत्र हा म्हणायचा आहे. तसंच ह्या मंत्रामुळे तुमचं शांत आणि पवित्र स्थानावर तुम्ही हा मंत्र म्हणलात आणि पूजास्थान जर साफसुथरं असेल तर उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तोंड करून हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्राचा जो जप आहे तो जप न्हावून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून म्हणायचा आहे.